वडा खाल्ल्याच्यावर नाही, एक वडा घेत नाही, ते दोन दोन तीन तीन जाताना बांधून पण घेऊन जातात. आपला कोल्हापूरचा वडापाव सगळ्यात नाद वडापाव. काय तुमच्या वड्याची खासियत काय काय असं वेगळं आहे? काय म्हणजे काय मसाला स्वतः आम्ही बनवतो आणि चटणी आमची एकदम स्पेशलिस्ट असते. आणि तेव्हापासून आम्ही आज अखेर म्हणजे 1926 वर्ष कंटिन्यू आमचा व्यवसाय हा चालू आहे. कोल्हापूरकरांनी किंवा बाहेरनं जी लोक येतात कोणता वडापाव खावा? नमस्कार, मी ऋषिकेश, तुम्ही पाहता तरुण भारत कोल्हापूर. आज जागतिक वडापाव दिवस आहे आणि आज कोल्हापुरातील वडापाव विक्रेते आणि वडापाव खवये यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आलो आहोत. तर जाणून घेऊयात आज जागतिक वडापाव दिवसानिमित्त खवये यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. चला. तर सध्या आपण आहोत केशवराव भोसले नाट्यगृह परिसरामध्ये आणि तिथे एक वडा सेंटर आहे. त्यांचे मालक आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांनी हे वडा सेंटर कधीपासून सुरू केले आणि त्यांची काय आठवण आहे. नमस्कार. नमस्कार. मी 1997 आम्ही कोल्हापूरमध्ये फिरत आलो की आम्ही एक वडा नेहमी खायला जातो मित्राबरोबर. मग ते मराठा बँके महापालिकेपाशी शिवाजीपेठापाशी पूर्वी गाडी होती, तिथं आम्ही नेहमी वडा खात होतो. ते बंद झाले आता, पण त्यानंतर आम्हाला एक आवड लागली की बाबा आपण वडापावचे व्यवसाय चालू करावा. त्यानंतर आम्ही 1999 सालात आम्ही व्यवसाय हा मिरजकर तिट्टीपाशी चालू केला. त्याच्यानंतर मग आमचं लगेच 2000 सालामध्ये महापालिकेने अतिक्रमण मोहीम राबवली आणि तिथून आम्हाला 2000 सालामध्ये इथं शिफ्ट केलं आणि इथं आम्हाला पर्यायी जागा दिली. आणि तेव्हापासून आम्ही आज अखेर म्हणजे 1926 वर्ष कंटिन्यू आमचा व्यवसाय हा चालू आहे. आणि आहे असा आहे, कुठल्या 26 वर्षात आमची कुठल्याही क्वालिटीत फरक नाही आणि कंटिन्यू कायम अशीच गर्दी असते. काय आहे तुमच्या वडापाव मध्ये काय असं स्पेशल आहे वगैरे? काय नाही स्पेशल, ही गिरायकांच्या आवड आहे. आम्ही स्पेशल असं काही करत नाही. गिरायक आवडीने येत असतात. नेरली, तामगाव, हलसवडे असे गावची पोरं इथं पूर्वीपासून येत होतात. ते आज मोठी कॉलेज येत होती, आज त्यांना मुलं झाली, पण ते मुलांसकट फॅमिलीच इथं वडा खायला इथंच येतात. नेरली, तामगाव, हलसवडे असं गावचे असतात मुलं. हे बिल्डिंगच नाही. देवल क्लब. तर देवल क्लब इथं साईडलाच आहे, आपल्या शेजारीच आहे. तर बरेच कलाकार पण इथे येत असतील. देवल क्लबला इथं असताना केशवराव भोसले नाट्यगृह असल्यामुळं बरेचसेच कलाकार येऊन म्हणजे मी चहा दिलेला आहे. ते संगे हे कोण अजय अतुल होते, त्यांना बी मी कॉपी दिलेले आहे. परत अशोक सर कार्यक्रमाला आलो मी त्यांनाही चहा दिलेला आहे. नाना पाटेकर इथनं कार्यक्रमाला आलो मी त्यांनाही चहा दिलाय. बरेचसेच असे नामवंत कलाकार आज केशवरावला आल्यानंतर मी त्यांना नाश्ताही दिलेला आहे आणि चहा कॉफीची व्यवस्था केलेली. हे वडापाव सेंटर सुरू करण्याची प्रेरणा तुमच्या म्हणजे कशी आली? आता तुम्ही म्हणला की तुमची फॅमिली सगळी याच्यामध्ये. काय नाही, फॅमिली म्हणजे आम्ही पूर्वी लहानपणी फिरत असताना वडापाव खायला वगैरे आम्ही यायचो. त्यामुळे आम्हाला वाटायचं की बाबा अन्यत्र काम करायला गेलो तर आपल्याला काम करून दिवसभर आम्हाला किती पेमेंट पगार देणार आहे, त्यापेक्षा आपण स्वतःला काहीतरी व्यवसाय चालू करावा. आणि त्यातनं आम्हाला ते निर्माण झालं की बाबा आवड निर्माण झाली की आपण स्वतःचा व्यवसाय चालू करूया. ह्याच्यामध्ये भले बाहेर राबण्यापेक्षा आपण स्वतः काम करावं आणि स्वतः मिळवा व्यवसाय करावा, हाच आमची आवड. आज जागतिक वडापाव दिवस आहे, काय सांगाल याबद्दल? तुमची काय भावना आहे, काय वाटतं? जागतिक वडापाव दिना दिवशी आमची एवढीच भावना आहे की प्रत्येकाला व्यवसाय, प्रत्येक जण वडापाव वगैरे आहे, प्रत्येकाने प्रत्येकाचा व्यवसाय प्रामाणिकपणे करावा आणि प्रत्येक गिरायकाने बी त्यांना असं रिस्पेक्ट द्यावा एक वडापाववाला म्हणून. तर सध्या आपण आहोत दसरा चौकातील दीपक वडा सेंटर बशी. आता आपल्या सोबत आहे तिथले मॅनेजर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. आज वर्ल्ड वडापाव दिवस आहे, तर त्यांच्या भावना कशा आहेत, हा दीपक वडा कधीपासून इथं सुरू आहे, ही सगळी माहिती आज त्यांच्याकडून जाणून घ्या. नमस्कार. मी राजेंद्र रामचंद्र कळेकर, दीपक वडा मॅनेजमेंट बघतो. ह्या दीपक वडा हा कमीत कमी म्हणजे 1950च्या अगोदर, म्हणजे आता ही तिसरी पिढी दीपक वड्याची, की दीपक वडा हा पहिल्यांदा राजाराम टॉकीज म्हणजे आता ते अयोध्या तिथून चालू झाला.
हे आता येणारी आहे त्या ही तिसरी पिढी ती आता इथं शिफ्ट म्हणजे कसं शिप्याच्या मागच्या बाजूला ते आता इथं चालू आहे. दररोज इथं एकच आहे की इथं येणारा आता कुठल्याही परिस्थिती म्हणजे चवीची किंवा ह्याची यात तडजोड करत नाही आणि ज्या वड्यासाठी जो वापरला जाणारा मटेरियल असते बटाटू तेल किंवा काय हे सगळं स्टँडर्डेशन असते आमचं. त्यात कोणत्याही प्रकारची आम्ही हे करत नाही. इथून आपण ज्या वडा देतो त्याची चव एकसारखीच राहावी हे आतापर्यंत या दीपक वड्याचं महत्व आहे. कुठून कुठून येतात लोक इथं वडापाव खायला? आता तसं पाहिलं तर पहिल्यांदा आल्यानंतर बॉम्बे पुन्हा इथून जे येतात पर्यटन ते पहिल्यांदा विचारतात दीपक वडा कुठं आहे. दीपक वडा म्हणजे शिप्याच्या पाठीमागं सांगितल्यानंतर आम्हाला अनुभव आहे की वडा खाल्ल्याच्यावर एक वडा घेत नाही ती दोन दोन तीन तीन जाताना बांधून पण घेऊन जातात. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 2 वर्षानंतर कोल्हापुरात दीपक वडा सुरू झालं, काय सांगा? दीपक वडा हा पहिल्यांदा थोडक्या प्रमाणात म्हणजे राजाराम टॉकीज पाशी चालू होता. मग त्याचं मोठ्या प्रमाणात रूपांतर इथे झाल्यानंतर आलेलं आहे. किती लोक दिवसातून वडा खातात? कमीत कमी 2 ते 2,500 लोक दररोज वडा खाऊन जातात. कसा होता म्हणजे पूर्वी कसा वडा होता, आता कसा आहे, काय सांगा? हा पहिल्यांदा वडा 4 रुपयापासून चालू झाला. आता त्याची किंमत 35 रुपये झालेली आहे. वडापाव ठीक आहे. काय काय म्हणजे वडापाव म्हणजे सोबत काय काय देता येतात? वडापाव आणि त्याला मिरची आमचं जे स्टँडर्डेशन तळलेली मिरची असते. लोकांना कायम कन्फ्युजन असतंय की आपण जे चौकोनी पाव देतोय, आता पुणे मुंबई साईडला तो गोल पाव खाल्ला जातो, तर हे ब्रेड असतोय का पाव असतोय, काय असते? हे आता हे पावच असतोय. आपल्या इथं कोल्हापुरात तसला पाव चालत नाही. तो फक्त बॉम्बे वड्यासाठी चालतो. हा पाव आणि हे वडा हाच दिला जातो. म्हणजे पूर्वीपासून हा पावच पावच आहे. याला पाव म्हणायचा का ब्रेड म्हणायचा? नाही नाही पावच म्हणायला. तर आता आपण आलोय गंगावेश मध्ये. या गंगावेश परिसरामध्ये छकुली वडा आहे जो भरपूर भरपूर वर्ष झालं सुरू आहे आणि तिथे बरेच लोक खातात. तर आपल्यासोबत तिथले मॅनेजर आहेत, त्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेऊयात की वडा हा छकुली वडा सेंटर कधीपासून सुरू झाले आणि किती लोकांचा इथे प्रतिसाद आहे. नमस्कार. नमस्कार. आम्ही छकुलवाडा बोलतो, मॅनेजर. इथं बरेच वर्ष आता 1995 याला चालू केलेला आहे मी. आणि त्यामुळे अशी परिस्थिती तेव्हा लई गरीब होती आणि मग आम्ही असं ओरडून ते सगळ्या लोकांना प्रसिद्ध असं करायचं की वडापाव 250 रुपये. मग असं बोलून सगळं आम्ही गिऱ्हाईक करायचं तेव्हा त्यावेळेला. मग लोकांनी जशी जाणीव झाली की हा वडा टेस्ट गर्दी आहे, बघूया काय कसं आहे टेस्टला, तेव्हा ते लोक जसं खातील लोक तसं जास्त ते छान वाटत झालं आणि त्यामुळे लोक मग ती परिस्थिती आपल्या या वेळेनं विध गेलेला आहे सगळीकडे. काय तुमच्या वड्याची खासियत काय काय असं वेगळं आहे? म्हणजे काय मसाला स्वतः आम्ही बनवतो आणि चटणी आमची एकदम स्पेशलिस्ट असते. कशा प्रकारे म्हणजे मसाला कोणता? हा मसाला आमचा तुम्ही मिरची खरडा त्यात बरेचसा मसाला घालून तयार केलेला असते आम्ही ते, आणि त्याला फोडणी देऊन वगैरे ते हे केलं जातं. मसाला तो तयार केला जातो आणि मग तो मसाला आम्ही वापरला जातो. किती कोल्हापूरकर इतर दिवसाला व्हिजिट करतात येतात? कोल्हापूर लोक बाहेर जी एवढी शेजार हजार गाव आहेत त्या सगळ्या गावातले लोक इथे याला येतात. इचलकरंजी, इकडे रत्नागिरी या साईडची ते कळंबा, बरेच अशा जेवढी लांब लांब गाव आहेत त्या गावातले सगळे लोक इकडे येतात याला. तुम्ही इथे कधीपासून आहे? मी आता झाले मला तर एक 17-18 वर्ष झाली मी इथं आहे. आज जागतिक वडापाव दिवस आणि आता सध्या आपण आहोत केशवराव भोसले नाट्यगृह परिसरामध्ये आणि इथे एक फॅमिली वडापाव खाण्यासाठी आल्या. त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांनी पहिला वडापाव कधी खाल्ला होता. काका नमस्कार. हा नमस्कार. मी 1993 ला पहिला वडापाव खाला. प्रियदर्शिनी रंकाळा. कोणासोबत खाल्ला? हा आमच्या ड्रायव्हर सोबतच खाल्लेला होता. दुधाला आमचा टेम्पो होता. 28 वर्ष दुधाला टेम्पो असल्यामुळं ये जा सारखी चालूच असायची आणि तिथे कायम आम्ही प्रियदर्शनीचा वडापाव खायचो. कोल्हापुरातला आज पण किती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा वडापाव तुम्ही खाल्ला? नाही तसं काय सांगता येणार नाही, पण दीपक वडा, प्रियदर्शनी वडा, मोहक लस्सी मध्ये वडा मिळतो ते खाल्लेला आहे. पण असं गाड्यावनी पण असा खाल्लेला आहे वडापाव. चव कसं? चा वडापाव सगळ्यात नावाला वडापाव. वडापाव का बॉम्बे वडा? नाही वडापाव महत्वाचा, वडापाव चांगला लागतो. बॉम्बे वड्याला 2 नंबर दिले मी, 1 नंबर वडापावला दिला. तुम्ही कधी खाल्ला? मी काय ह्यांनी आणलेला घरी त्यावेळेला खाल्लेला. घरात आणल्यानंतर तुमचे म्हणजे कसं आहे आवडता वडापाव कोणता? प्रियदर्शिनी वडापाव तोच ह्यांनीच पहिल्यांदा खाऊ घातलेला. आज एखादी आठवण सांगा की आज वडापाव दिवस. आठवण म्हणजे मैत्रिणीसोबत खाल्ला? नाही पहिला यांच्यासोबतच खाल्लाय मी. कोल्हापूरमध्ये
वडापाव खाण्याची जी खाद्य संस्कृती ही अतिशय चांगल्या प्रकारे आहे आणि वडापाव कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध आहे. काही लोकांना कामाच्या स्वरूपामुळं जेवण घ्यायला वेळ मिळत नाही. अशा वेळी सुद्धा आपण वडापाव खाऊन सुद्धा या ठिकाणी आपण दिवसभर या ठिकाणी राहू शकतो. त्यामुळं आजच्या या जागतिक वडापाव दिनानिमित्त या ठिकाणी मी सर्व जे लोक वडापाव ज्यांना खायला आवडतं त्या सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. कोल्हापूरकरांनी किंवा बाहेरनं जी लोक येतात कोणता वडापाव खावा? दसरा चौकामध्ये या ठिकाणी दीपक वडापाव अतिशय उत्कृष्ट अतिशय स्वादिष्ट असा वडापाव या ठिकाणी तिथं मिळतो. तिथं लोकांची फार गर्दी असते आणि लोक आवर्जून त्या ठिकाणी वडापाव खायला येतात आणि वडापाव सुद्धा एक कोल्हापूरची ओळख झालेली आहे. पहिल्यांदा मी नमस्कार कोल्हापूर. या ठिकाणी कोल्हापुरात पहिल्यांदाच मी आलो होतो आणि ते वडापाव खायचा माझा योग शिंगोशी मार्केट मिरजकर तिकटीला आहार हॉटेलमध्ये मिळाला. त्यावेळी अगदी छोटासा वडापाव होता तो बॉम्बे वडा टाईप आणि त्यावेळी मी खाला. त्यावेळची आहार मिसळ आणि आताचा वडापाव यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि आता खरोखर माणसं आपलं म्हणजे भूक भागवण्यासाठी थोडा वडापाव खातातच आणि चवीसाठी म्हणून वडापाव खातात. असे दोन प्रकारे हा वडापावचा आस्वाद या ठिकाणी घेतला जातो. खऱ्या अर्थानं वडापाव हा माणसाचं जीवनमान उंचवण्यापेक्षा तो चविष्ट आपण काय म्हणतो ते स्वादिष्ट असू शकतो. आणि एक आपली तोंडाची चव म्हणजे एक खवय्यगिरी म्हणून आपण वडापावकडे बघू शकतो. आपल्याला म्हणलं जातं की सर्वसामान्यांचा बर्गर म्हणजे वडापाव आहे, त्याबद्दल काय सांगाल? खऱ्या अर्थानं वडापाव खरोखर बर्गर आहे. आपलं म्हणजे पोट भरण्याचं एक साधन आहे. खऱ्या अर्थानं जर आपण जेवण नाही जेवलो तर तो आपण खाऊन आपण दिवसभर कुठलंही काम करू शकतो अगदी आनंदात आणि उत्साहामध्ये. एवढं मी नम्रपणे सांगू शकतो. अशी कोणती तुमची आठवण आहे की नुसतं वडापावच एखादा दिवस काढलाय? अच्छा, तशी अजूनपर्यंत तरी आठवण नाही मला. जेवल्याशिवाय चालत नाही. मी एक जेवणाची म्हणजे एक उत्साह म्हणजे वडापाव खाण्याचा का आनंद म्हणून मी वडापाव खाऊ शकतो. एवढंच मी सांगू शकतो. मी म्हणजे माझा जन्म कळंबा या गावी झालेला आहे. त्यामुळे मला पहिल्यापासूनच इथं लहानाची मोठी झाल्यामुळं मला म्हणजे मी कायम आमच्या वडिलांना म्हणायचे की मला खाण्यासाठी हा वडापावच आवडतोय आणि तोच मी त्यांना आणायला लावायचे. कधी कोल्हापूरला इकडं आत आले गावात किंवा मैत्रिणीसोबत बाहेर गेले तर आमचं जास्त आकर्षण म्हणजे खाण्यासाठी वडापावच असायचा. दुसरं कोणतंही आम्ही म्हणजे असं खाद्य खाण्याकडे आमचं लक्ष जात नव्हतं. आणि सगळ्यांचंच आवडतं म्हणजे पूर्ण जी सर्वसामान्य लोक आहेत ती जास्त करून हे वडापावच खातात. तर आज जागतिक वडापाव दिवस आणि आज आपण कोल्हापुरातल्या वडापाव विक्रेते आणि वडापाव खवय या सर्वांचीच प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. काही खवय असे आहेत जे कर्नाटकहून कोल्हापूरमध्ये येतात आणि वडापाव खाऊन जातात. तर आजच्या या जागतिक वडापाव दिनानिमित्त तुमची पण काय आठवण असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कॅमेरामॅन साजिद पिरजादे सोबत मी ऋषिकेश पाटील, तरुण भारत, कोल्हापूर.